मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या विरोधात पुणे शहर आणि जिल्ह्यातील आदिवासी समाज अधिकच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। खरं तर मणिपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यात आदिवासी समाजाने आज एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी हा सगळा मोर्चा जो आहे तो आता सुरुवात झालेली आहे। पुण्यातील शनिवारवाड्यातून या मोर्चाला सुरुवात होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा जाणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना हा आदिवासी समाज एक निवेदन देणार आहे जो मणिपूरमध्ये जी घटना झाली किंवा आदिवासी समाजाच्या हक्काचं जे काही आहे ते सगळं आदिवासी समाजाला मिळावं, या सगळ्या मागण्यांसाठी जे आहे ते ह्या सगळे आदिवासी बांधव आता शनिवारवाड्यातून मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही आदिवासी महिला आहेत, आदिवासी महिला भगिनी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया हे आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत। मला सांगा, आज तुम्ही शनिवारवाड्यावरून मोर्चा काढतायत, कलेक्टर ऑफिसपर्यंत तुम्ही जाताय, काय तुमची नेमकी सगळी मागणी आहे? मणिपूरच्या विरोधात तुम्ही हे सगळे आंदोलन करता? आमची एकच मागणी आहे, त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे आणि सरकारला जर त्यांना शिक्षा द्यायची नसेल तर आदिवासी समाजाच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शिक्षा देऊ। वारंवार हे सहन केलं जाणार नाही। आदिवासी शांत बसला याचा अर्थ त्याच्यामध्ये ताकद नाही, हे तुम्ही सोडून द्या। आम्ही याच्याबाबत दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जर सरकारने याच्यावर काही केलं नाही तर। आजच्या मोर्चाचं स्वरूप नेमकं कसं असणार? जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी करतात? जिल्हाधिकाऱ्यांकडे आमची मागणी असेल, ज्या भारतामध्ये महिलांना माता भगिनी म्हणून संबोधलं जातं त्या भारतामध्ये मणिपूर काही वेगळं नाहीये, भारतातलीच एक शाखा आहे आणि तिथे जर आदिवासी महिलेला अशी नग्न अवस्थेमध्ये धिंड काढून तिचा अवमान केला जात असेल तर अशा अवमान करणाऱ्या नराधमांना त्याला समावेश सरकारला आणि तिथल्या यंत्रणेचा आम्ही निषेध करतो। त्यांना त्वरित जास्तीत जास्त पटकन फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याचं काम आहे। या सगळ्या आदिवासी महिला भगिनी आणि बंधू जे आहेत त्यांनी एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। पुण्यातील शनिवारवाड्यापासून हा सगळा मोर्चा आता निघालेला आहे, कलेक्टर ऑफिसपर्यंत हा सगळा मोर्चा जाणार आहे। मणिपूर घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी हा सगळा आदिवासी समाज जो आहे तो करत आहे। पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाने आता या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि शनिवारवाड्यातून या मोर्चाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।